गव्हर्मेंट एक्झाम हा खूप मोठा ट्रॅप आहे. सहसा सर मी एक बघितलं आहे की महानगरपालिकाच्या बिल्डिंगमध्येच आपण जसं एंट्री करतो तर सगळीकडं हाच दृश्य बघायला मिळतो आपल्याला की कुठं काही ना काही रंगवलेल्या भिंती आणि अशा पद्धतीनं. तर हे सगळ्या गोष्टी खूप डिस्टर्बिंग वाटतात की एवढ्या मोठ्या प्रशासनाच्या इमारतीमध्ये सुद्धा आपल्याला अशा गोष्टी म्हणजे बघायला मिळणं किंवा अशा पद्धतीने लोकांची वागणं हे कसं आपण कंट्रोल. महापालिकेचं रूप बदललं दिसेल. ऑफिसेस चांगले झालेले आहेत, प्रेमायसेस चांगला आहे, लोक पण थुंकत नाही आहेत, हे पण स्वागतार्हच आहे. म्हणजे लोकात बदल होतोय का तर होतोय. नांदेडसारख्या शहरापर्यंत नव्हत्या, परंतु आता आपल्याकडे माननीय शंकरराव चव्हाण सभागृह एवढं अप्रतिम आहे. माझा एक प्रश्न आहे की बाबा फंडिंग जे असते, जे काय आपल्याला येते, जे काय गव्हर्मेंट रेज करते वरचे कुठे पण, तर हे पब्लिकपर्यंत किती पर्सेंटपर्यंत ते पोहोचतात आणि किती त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी यूज होतात. सेविंग्स वर्सेस इन्व्हेस्टमेंट. पैसा बँकेत ठेवून जर आपण व्याजावर खाण्यापेक्षा तो एक छोटासा धंदा टाकला, यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यातून पुढे खूप मोठी लाईफ, खूप मोठं करिअर घडू शकतं. तुम्हाला कुठेही फिरायचं आहे, देशात असो परदेशात असो, आता खूप खर्च वाढलेला आहे. त्यात तुम्ही प्लॅनिंग करून कसं वाचवता येईल, मी आपलं इच्छा पण व्यक्त करता येईल आणि पैसा पण मॅनेज करता येईल. परंतु पैशाशिवाय काही होत नाही.